काय सांगत सर, गेवराईमध्ये मतदानादरम्यान मारामारीची देखील घटना घडली, दगडफेकीची देखील घटना घडली, काय नेमका प्रकार आहे? ही गोष्ट खरी आहे की नगरपालिकेची ही निवडणूक चालू असताना सकाळी काही म्हणजे विरोधकांकडनं हे मतदानात म्हणजे अशा प्रकारचा हा प्रकार म्हणजे अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे. यामागचा उद्देश हेच होता. मला हे 2-3 दिवसापासून माहित होतं. शांततेत चालू असणारी निवडणूक याच्यात कुठंतरी अशा प्रकारच्या घटना निर्माण करून लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम विरोधक करणारे हे माहित होतं. कारण ते पूर्ण निवडणूक कधीच विकासाच्या मुद्द्यावर एकही दिवस ते बोलले नाही. आणि त्यांचं म्हणणं एकच होतं की निवडणुकीच्या निकालातनं कळलं की आम्ही काय केलं. 18 वर्षाचा हिशोब त्यांना मागत होतो तर ते काही बोलत नव्हते. आणि 1 वर्ष विजय आमदार झाल्यानंतर जे काही विकास कामं गेवराई शहरात केले, मला कुणीच हिशोब मागत नव्हतं. मला कुणी काही म्हणतही नव्हतं की हे काम कसं केलंय, का हे काम ते काम, त्याच्यावर बोलत नव्हते. साधारण एका वेळेस 70-72 मिनिटं भाषण करूनही 159 वेळेस माझंच नाव घेत होते ते फक्त. म्हणून विकासाच्या मुद्द्यावरनं लोकांची दिशाभूल करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता. आणि मतदान अतिशय शांततेत चालू आहे. जवळपास 50% वर मतदान गेलेलं आहे. शांततेत चालू आहे. कुठेही काही सकाळच्या घटनेच्या नंतर कुठेही काही अशांततेचा असा काही प्रकार नाही. लोक बाहेर येत आहेत आणि मी आवाहन करेल की लोकांनी अतिशय शांतता आहे गेवराई शहरात. लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं, आपला मतदानाचा हक्क बजवावा, कुणाच्या तरी दहशतीला वगैरे बळी पडू नये. हे गेवराई शहर जे काय एका विकासाच्या मुद्द्यावर आपण ही नगरपालिकेची निवडणूक लढवलेली आहे. आणि म्हणून हे सगळं काही समोर आहे. तुमच्याकडे जाहीरनामा समोर आहे, झालेले कामं तुमच्या समोर आहेत. आणि इतकं स्वच्छ कारभार असताना या 1 वर्षाचा तुम्हाला काही बोलायला जागाच नव्हती आणि त्याच्यामुळे हा प्रकार असा काही झाला. गालबोटीचा प्रयत्न कोणी केला, नेमकं कारण काय होतं? आणि कृष्णा या तुमच्या बंगल्यामध्ये येऊन देखील मारहाणीची घटना घडली. हो, माझे स्वीसहायक अमृत डावकर यांच्याशी हातापाई झाली. इथं कुणी नव्हतं आणि हे त्यांनाही माहित होतं कुणी नव्हतं. आणि मग स्वाभाविक आहे आता ऍक्शनला रिॲक्शन आहे त्याच्यात. मात्र घडलेली घटना गंभीर आहे, या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात? मतदान शांततेत पार पाडूयात, याविषयी जरूर बोलूयात. तुम्ही या संदर्भात काही तक्रार देणार आहात का? कोणी जखमी झालंय का? नाही, मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली नाही. पण आता मी जे आता बाजूला होतो ते मी लोकांशीच बोलतोय सध्या. बूथवरचे लोक, विजय परत गावात मी विजयला आता बोलत होतो की तुम्ही परत बीडला जा म्हणून लवकर. आणि ह्या जे काही याची माहिती मी जरूर घेईल थोड्या वेळानं. परंतु आता माझ्या दृष्टिकोनातने मतदान शांततेत पार पडणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. लोकांनी बाहेर निघून, मोठ्या संख्येनं बाहेर निघून या मतदानात आपला हक्क बजवावा, मी अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो. परिस्थिती निवडली का आणि गेवराईकरांना काय आव्हान असेल? 100% गेवराई शहरात कसल्याही प्रकारचा तणाव नाही. आता हे घडवून आणलेलं होतं. पवार कुटुंबियांना हे घडवून आणलं आणि सगळ्यांनी मिळून घडवून आणले. त्यांना हे केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांना. पण मला वाटतं आज पोलिसनं बऱ्यापैकी ही परिस्थिती म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे आता. आणि अतिशय शांततेत मतदान चालू आहे. मी लोकांशी बोलतोय, जवळपास 6-7 बूथ प्रमुखांशी बोललोय, लोकांशी बोलतोय आणि मतदान अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील गेवराईमध्ये भेट दिली आहे. तुमची काही चर्चा झाली या सगळ्या प्रक्रिया दरम्यान? हो, मला अधीक्षक आपला जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मला फोनही आला होता. माझं फोनवरून बोलणं झालंय आणि त्यांनी मला सांगितलं होतं जे काही कंप्लेंट असेल ते घेऊयात आणि परिस्थिती आटोक्यात आहे. तुमच्याकडूनही शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडे. ठीक आहे, आमच्याकडे काही अडचणच नाही. आणि काय ते तक्रार बिक्रार नंतर पाहूया, पहिलं मतदानाचं पाहूया. संध्याकाळी काय ते त्याचा आढावा घेऊन त्याची माहिती घेऊन आपण जरूर बोलूयात त्याच्यावर. ओके, थँक्यू.